कॅप्टन वर्सेस कॅप्टन, सेनापती वर्सेस सेनापती, संगनायक वर्सेस संगनायक मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहायला मिळेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक इथे आपण पाहतोय. डाव्या अष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांनी ते सोयर चेंडू घोषित केलाय. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होईल आणि पाहायला मिळतील त्या तब्बल 6 धावा. वादळापूर्वीची भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इथे बॅट जोरदार घुमवली गेली. शरीर वेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाचा कट कॉपी पेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज खर तर सर्व प्रेक्षक आतुरलेले आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. परत एकदा इथे आपण पाहतोय पायावरती चेंडू आदळलाय. तिथे शॉट फाईनल क्षेत्ररक्षकाकडून थोडस फंबल. एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली जाईल. पंच शशिकांत पिडगे सरांचा इथे मात्र लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. धावफलकावरती 7 धावा. निश्चितच तुम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला इनक्रेडिबल प्रीमियर लीगचा सामना सुरू आहे. एका बाजूला सीएसके, दुसऱ्या बाजूला हैदराबाद सनरायझर्स. निश्चित आपण पाहतोय प्रथमतः सीएसके बॅटिंग करत असताना आतापर्यंत 154 धावा धावफलकावरती. जाऊयात आपल्या घरच्या मैदानावरती, घरच्या सामन्यावरती. 7 धावा, 2 विकेट. नागेशला इथे मोठे फटके खेळावे लागतील. माफ करा, देवा न्यू मॅट्रो मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. देवाच्या बॅट मधून मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला बीट करा. चेंडू सरळ डाउन्सिंग डाउन द विकेट, चौकार. आणि परत एकदा फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून लागोपाठचा दुसरा चौकार. डीजे आपण पाहिलं लागोपाठच्या 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 चौकार. एका बाजूला आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मिड ऑफ क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून चेंडू सरळ सीमारशीच्या बाहेर चौकार. दुसऱ्या वेळेस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जरूर होता. तिथे परत एकदा सुंदर चौकार. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑनसाईडच्या दिशेला बिग करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. एक तेरी तो एक मेरी, तुम शेर तो हम सव्वा शेर, असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परत एकदा इथे सुरेख लाजवाब निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. डीजे ठिकाणी संपन्न झाला. धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. फील्ड रिस्ट्रिक्शन आता खुललेले आहे. आता इथून पुढे पाहायचंय कशा प्रकारचा खेळ इथे सजवला जाईल. कारण सुरुवात म्हणावी तितकीशी सुंदर इथे झालेली जरूर नाहीये. पण चव्हाण साहेब क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, आगाज नाही अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात नाही तर शेवट चांगला होणं गरजेचं आहे. आता खरं तर अजूनही 4 षटक आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं संघासाठी 3रं षटक बळी कागे. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते. आपण पाहतोय देवा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्यासाठी जय भवानी
हॉटेलचे सर्वेसर्वा सन्माननीय शिवाजीदादा कवठळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक डीपला आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा इथे कुठलाही प्रयत्न होणार नाही. आपण जर पाहिलं तर अतिशय संयमित इथे मात्र धावफलकाला आकार दिला जातोय. अतिशय सुरेख दर्जाचं खरतर YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या स्पोर्ट्स चॅनल YouTube लाईव्ह चॅनल वरती या स्पर्धेचं आपण पाहतोय हे थेट प्रक्षेपण. बरेचसे मान्यवर YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा इथे जोडले गेलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. देवा यावेळेस ऑन स्ट्राईक. पारितोषिक आलेला आहे प्रत्येक षटकाराला 101 रुपये. यावेळेस डाऊन द लेग पंच दंडित करताना पाहायला मिळत आहेत. परत एक अवांतर धाव धावफलकावरती आणि टेनिस क्रिकेट मधील सर्वात घातक धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहे. 17चा खतरा कुठल्या संघाला इथे लागेल खरं तर हे पाहणं गरजेचं आहे. 2 विकेट निश्चितच गमावले गेले पण देवाच्या बॅट मधून 2 चौकार आल्यानंतर एक मोमेंटम इथे मात्र नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली संघाकडे पाहायला मिळतोय. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड चेंडू. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी इथे आपण पाहतोय. बळी कागे यांच्याद्वारे इथे 18 धावा धावफलकावरती 17चा खतरा इथे टळलेला आहे. किंग कोहलीचा जर्सी क्रमांक तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम फटका. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला गेलाय. खरं तर चांगला नकार चांगल्या वेळी देणं सुद्धा माणसाला येणं गरजेचं आहे. अन्यथा राहुल सर तुम्हाला माहित आहे काय होतं. माझ्यापेक्षा अनुभव तुमचा जास्त आहे. एखादी चुकीची व्यक्ती जर माणसाच्या आयुष्यात आली ना तर माणसाच्या आयुष्याची राख रांगोळी. तसं क्रिकेटच्या मैदानात जर चुकीचा कॉल तुम्ही दिला गेला तर तिथे तुमचा यष्ट्या उद्ध्वस्त केलं जातं. तुमचं घरटं तिथे उद्ध्वस्त केलं जातं आणि तुम्हाला मैदानाच्या बाहेर परतावं लागतं. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे आपण पाहतोय यष्ट्यांवरून चेंडू गेलेला आहे. निश्चितच पंच इथे मात्र लीगल डिलिव्हरी घोषित करतायत. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बळी कागे खरं तर कमालीची गोलंदाजी साकारतायत. निश्चितच 2 अवांतर धावा जरूर दिल्या असतील पण मित्रांनो आतापर्यंत 1.3 षटकामध्ये अर्थातच 9 चेंडू त्यांच्या वतीने वैयक्तिक हाताळले गेलेत आणि फक्त 8 धावा इथे आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 2 फलंदाज त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्रशांत दादा कुलकर्णी त्यानंतर नागेश लादे मोठे फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालाय. यावेळेस परत एकदा इनसाइड एज रुबी कट विकेटच्या पाठीमागे सुरेख क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जो खेळ ज्या खेळासाठी खरं तर आपला संघ जाणला जातो त्याच्या विपरीत इथे मात्र थोडासा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण मित्रांनो ही वादळापूर्वीची शांतता आहे हे तुम्ही विसरता कामा नये. कारण क्रिकेटचा खेळ आणि घड्याळातील वेळ बदलायला काहीच वेळ लागत नाही. एक ओव्हर मोमेंटम चेंज करण्यासाठी पुरेशी असते. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव या दरम्यान इथे पूर्ण झाली. धावफलकावरती जर नजर टाकली तर 19 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात. थोडस धावगतीला इथे मात्र आता वाढवणं गरजेचं आहे. प्रेक्षक गॅलरीतून खरं तर भयान शांतता इथे पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेंस. कुछ देर की खामोशी है फिर से शोर सुनाई देगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा तो दौर आने वाला. संकेत सरांचा डायलॉग माझ्या मुखातून. 19 धावा 2 विकेट. ऑफसाईडच्या दिशेला थोडेसे क्षेत्ररक्षण वाढवलं गेलंय. यावेळेस सावी देशमुखच्या बॅट मधून फटका सुरेख आहे. पाहायचंय पंचांचा निर्णय काय. पंचांचा निर्णय 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. खर तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. चला आविष्कार दादा बॉल द्या. या स्पर्धेचं या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य आहे. तिकडे तुम्ही लांब जना पाठीपर्यंत जरी बॉल मारला ना तर तिथे 2च धावा आहेत. 2 धाब्याने आपण पाहतोय षटकाची सांगता होतीये. 21 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चव्हाण साहेबांना माहित आहे कम खर्चावर ज्यादा मुनाफा कैसे किया जाता है. चला पहा तुम्ही बॉल म्हणा आविष्कार म्हणा 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आले. त्या मित्राच्या कामाचं खरंच कौतुक करावं लागेल.
पहा चव्हाण साहेब, अजून एक गोष्ट आहे, नवीन चेंडूचे आपण बॉक्सच्या बॉक्स आणू शकतो दुकानातून, पण जुने चेंडू तुम्हाला जपून ठेवावे लागतात. त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं ना, पोता आहे पोता, अक्षरशः 20-30 चेंडू मित्राने जमा करून ठेवलेले आहेत. रात्री जरी चेंडू हरवला ना, तर सकाळच्या सत्रात पूर्ण कोयता गँग असेल, संपूर्ण टीम असेल, शोध कार्य सुरू होतं. कोयता गँग जर फायनल जिंकली शालेय गटातून, तर पेपरमध्ये माझ्याकडून ऍडव्हर्टाइजमेंट फुकटात करणार आहे मी. खूप फेमस झालेली आहे तुमची कोयता गँग. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 21 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बिलकुल घेऊन जाणार नाही. तुमच्या गावात अर्ध गाव मला वाटतं सगळे पोलीस कर्मचारीच आहेत. प्रत्येक 2-4 रेज पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतोय. बॉल आणि क्षेत्ररक्षकामधली लागलेली रेस तिथे मात्र एकाच धावेवरती आहे. अविनाश दादासाठी मित्रांनो पारितोषिक आहे. अजितदादा गाडवे यांच्याकडून, तसेच आमचे चव्हाण साहेबाकडून, महावीर दादा लादे यांच्याकडून, गणेश दादा लादे यांच्याकडून वरती आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. मिस टाइम फटका आहे. निश्चित आपण पाहतोय डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी परत एकदा नकार दिलाय. आज सन्माननीय रफिकभाई पठाण यांच्याकडून सुद्धा मित्रांनो पारितोषिक येतोय. जर षटकार मारला तर 101 रुपये. आता त्याच गोष्टीची गरज आहे मित्रांनो. गाड्या, आपलं घरचं मैदान आहे, घरची स्पर्धा आहे. मैदानाच्या आतमधून गाड्या घेऊन जाऊ नका, विनंती आहे. आपण पाहतोय इथे परत एकदा आपले अँड मिस, थोडस संघ अडचणीमध्ये आहे. खर तर वर मोकळा आकाश आहे, पण संकट के बादल संकेत सर छार है. बिन बादल बारिश हो भी सकती है. 24 धावा धावफलकावरती. अजूनही पाहिलं तर तब्बल 15 चेंडूंचा खेळ. आणि यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. देवा सुद्धा बॅक टू द पवेलियन. डीजे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सतीश स्वामी साहेब मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत आहे. 24 धावा 3 विकेट. संघ अडचणीमध्ये आहे. संघाचा संकटमोचक, संघाचा तारणहार इथे तुम्हाला व्हावा लागेल. कारण तुम्हाला माहिती आहे चव्हाण साहेब, चमत्कार कोई नमस्कार किया जाता है. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, बुडणाऱ्या सूर्याला नाही. आज इथे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. परत एकदा इनसाइड एज रुबिकट डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन चेंडू पोहोचतोय आणि पंचांचा 2 धावांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 2 धावेने धाव फलकावरती वाढ होते. या इनिंग मध्ये जर तुम्ही नजर टाकली ना, तर फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. एकही षटकार इथे आलेला नाहीये. हा खर तर धावांचा दुष्काळ मैदानाच्या आतमध्ये पडलाय की काय? फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. धावांचा वेग इथे वाढवावा लागेल. यानंतर अजून सुद्धा 2 षटकांचा खेळ इथून होणार आहे. स्टेप आउट केलाय. इथे पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती इथे मात्र परत एकदा समाधान मानलं जाईल. खर तर बॉल चेक करणं गरजेचं आहे. निश्चितच पहा 10x कंपनीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या चेंडूची खासियत आहे, इथे याला तुम्ही जर परफेक्ट टायमिंग कराल ना, तर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो. पण इथे बॅटवरती सहसा इतका सुंदर प्रत्यात चेंडू येऊ शकत नाहीये. याचं एक कारण आहे. किजीरबाई तुम्ही पाहताय, तुमच्याकडून खरं तर 4था दिवस आज तुम्ही लाईव्ह स्कोरिंग करताय. गती इथे दिली जात नाही बिलकुलही. स्लोअर चेंडू, कटर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत आणि या फिरकीच्या जादुई गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये इथे फलंदाजाला अडकवलं जाते. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या आधी धावफलकावरती नोंदवली जावी लागेल. कारण दुसऱ्या बाजूलाही तुम्ही जर पाहिलं तर 2-3 फिरकी गोलंदाज त्या सुद्धा संघामध्ये आहेत.
नागेश लादे असेल, देवा असेल, बरेचसे महादेव असेल, बरेचसे गोलंदाज त्या सुद्धा संघामध्ये आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमोल. सामना करतील संघाचा संघनायक, संघाचा कणा कॅप्टन अवी देशमुख. माफ करा, यावेळेस सतीश सर ऑन स्ट्राईक आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अवी. आपण पाहतोय परत एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावा कशाही येऊ द्या, लेग बाईज येऊ द्या, बॅईज येऊ द्या, बॅटचे येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. धावांसाठी धाव सुद्धा करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 29 धावा, शेवटचे 11 चेंडू. मला वाटतंय आमची जाणारी ही टीम कोयता गँगची समर्थक आहे. चेहऱ्यावरती वेगळं स्माइल आहे आणि बघतायत कसे, जसं काय आता जाताना बघतोच तुम्हाला. 29 धावा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट केलाय तिथे पॉइंटला, फॉरवर्ड बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडून थोडस फंबल. एक सिंगल धाव तिथे मात्र धावून पूर्ण केली गेली. 30 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आज खर तर इथे धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे होताना पाहायला मिळते, पण सातत्याने अपयश आलेलं आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 चेंडू, कमीत कमी अजून इथून पुढे 20 धावा इथे बनवणं गरजेचं आहे. यावेळेस मिस टाइम फटका, उंच आकाशात चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, होकार दिलाय, चांगला कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहा चेंडूला कशा प्रकारे कव्हर केलं गेलंय, कलेक्शन किती सुंदर आहे पहा. 2 धावा इथे मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावरती 32 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सातत्याने इथे आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली जाते आहे. आज उजनी संघाने इथे प्रेक्षकांना प्रभावित केलंय. यावेळेस परत एकदा अलांग द कार्पेट फटका, तिथे मिड ऑनला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल आणि धावफलकावरती 3चं समीकरण. मित्रांनो खर तर कोणाची नजर लागली का काय म्हणावं लागेल. अजून एकही षटकार आलेला नाहीये. 33 धावा मित्रांनो. फक्त आणि फक्त 8 चेंडूंचा खेळ इथून पुढे खर तर पाहायला मिळणार आहे. कमीत कमी 20 धावा इथून पुढे तुम्हाला बनवाव्या लागतील. खर तर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. यावेळेस इथे स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती. सतीश स्वामी इज द मॅन. बॅक टू द पवेलियन. डीजे धन्यवाद डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतुल पठाण मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो या फलंदाजाकडे ती ताकद आहे, ती शैली आहे, ती प्रतिभा आहे, ती अबिलिटी आहे. यांच्या बॅट मधून इथे षटकार येईल का? सन्माननीय रफिक दादा पठाण यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. आणि इथे मिस टाइम फटका. आणि इथे काय घडतंय? इथे फलंदाज नोट आउट आहेत, पण तिथे काहीतरी वेगळंच घडल्यासारखं करतात इथे प्रथम. यस, फलंदाज इथे मात्र बाद आहे. कारण प्रथमदर्शी तिथे आपल्याला पाहायला मिळालं संघ बॉल अडवण्याच्या अगोदर तिथे करता जल्लोष करताना पाहायला मिळाला. अतुल पठाण सुद्धा बॅक टू द पवेलियन. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 33 धावा. शेवटचा अंतिम षटक. पहा आणि पाहत राहा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. इतक्यात हताश निराश होऊ नका, कारण सामना अजून सुद्धा ऑन आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 10-20 धावा आल्या तर सामना खरं तर रंगतदार होताना इथे पाहायला मिळेल. कारण तुम्हाला असाच सामना गतवर्षी सुद्धा एक सामना झालेला तुम्हाला माहित आहे. 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय कोण हाताळण्यासाठी येईल.
न्यू बॅटर अक्षय बलसुरे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अक्षय सातत्याने याच मैदानावरती खर तर कित्येक विक्रम अक्षयच्या नावावरती आहेत. आज संधी मिळालेली अक्षय, अक्षयला संधीचं सोनं करावं लागेल. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी पहा सन्माननीय सूरजदा मुळे यांच्याकडून अविनाश दादाच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये पारितोषिक आहे. तब्बल 6 ते 7 मान्यवरांनी अविनाश वरती पारितोषिक लावलेलं आहे. म्हणजे एक षटकार 1001 रुपयाला आहे सर. आमचे कुलकर्णी मामा थोडेसे गंभीर चेहऱ्याने करत मॅच पाहत आहेत. हीच खरं तर दुःख असतं 12th मॅनचं. प्रशंसकांचं प्रेक्षकांचं. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये शेवटचं ओव्हर. परत एकदा प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू. काय घडतंय खरंच. आणि इथे आपण पाहतोय शेवटचं षटक. अंतिम 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजून एकही षटकार इथे पाहायला मिळाला नाहीये. हे एक सुद्धा वैशिष्ट्य आहे. पहिलाच सामना असा आहे मैदानाच्या आतमध्ये जो की एकही षटकार अद्याप इथे पाहायला मिळाला नाहीये. समोर व्ही मध्ये खेळणं गरजेचं आहे. यावेळेस फटका सुरेख. तिथे क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून झालेली चूक. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार आलाय. मध्ये एक मन आहे, न हरता न थकता प्रयत्न करणाऱ्याच्या समोर नसीब सुद्धा झुकतं. हा तर क्रिकेटचा सामना आहे. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. धावफलकावरती 39 धावा. पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 धावा इथे मात्र धावफलकावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. हा 3 चेंडू इथे विशेष बनवले जातील का? खर तर 3 चेंडू मध्ये 2 षटकार जर आले ना, एक सन्मानजनक धावसंख्या इथे मात्र उभा केली जाईल. मला आठवतंय गतवर्षी आपल्याच या संघाने 44 धावा सुद्धा डिफेंड केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल. संपलाय अविनाश देशमुख यांचा खेळ. टीजे डीजे धन्यवाद. पहा एंट्री अशी करा. नाना येळवटकर इथे यांचं या ठिकाणी आगमन आहे. पण नाना एक विनंती आहे, अशा प्रकारे गाडी घेऊन येऊ नका. आम्हाला वाटलं आमच्याकडे येत आहे की काय. दादा आमचे नाराज आहेत. आता जर मैदानाच्या बाहेर कॅच कुणी पकडा 50 रुपयाचं पारितोषिक. वा प्लेयर साठी. प्लेयर तुम्ही 50 रुपये पारितोषिक घेऊन जायचं. दादा कुणी कॅच पकडला? सन्मान्य बळी काळगे, तुम्ही तुमचं 50 रुपयाचं पारितोषिक नंतर घेऊन जावा. यस सोमेश सर या. 41 धावा. यावेळेस इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मधील. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. 6 फलंदाज बाद. आणि यावेळेस शेवटच्या चेंडूवरती युजफुल षटकार. 47 धावा.
पहा ओमाने खरी या सामन्यामध्ये रंगत आणलेली आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार मित्रांनो तुम्हाला विजय आणि पराजयाच्या आड येणार आहे हे आता तुम्हाला ठोकून या ठिकाणी मी सांगतो. 36 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर 48 धावांचं आव्हान आहे. चला क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये चला आणि पुढील सामन्याचा टॉस साठी विनंती असेल. एका बाजूला विलासराव देशमुख क्रिकेट क्लब लिंबाळा आणि त्यांच्या विरोधात हट्टा असे दोन संघ इथे मात्र यानंतर सामना खेळताना पाहायला मिळतील. हट्टा संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी समालोचक कक्षामध्ये या. हट्टा संघाचे संघनायक कृपया टॉस साठी या. यस यानंतर होणारा सामना एका बाजूला आपल्या औसा तालुक्यातील लिंबाळा हा संघ तर दुसऱ्या बाजूला खूप दुरून आलेला हट्टा हा संघ आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेचा एक सुमधुर संगीत. चला डीजे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सोमेश मामा तुम्ही आता मैदानाच्या बाहेर या. जबरदस्त डान्स तुम्ही केला. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. वा. आणि हट्टा आणि लिंबाळा संघ संघनायक कृपया टॉस साठी या. आणि याच दरम्यान इथे आपण पाहतोय यमराज 11 कदमापूर संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 36 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग. आमच्या संवेद आमचे हिंदी कॉमेंटेटर संकेत सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर खर तर दुसऱ्या डावाचं समालोचन तुम्हाला हिंदीमध्ये इथे ऐकताना मिळेल. आणि आपण पाहतोय हट्टा संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि या मॅचचा टॉस सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. राहुल सर लवकर या विनंती आहे. आणि आमच्या चव्हाण मामाकडे मी खरं तर जाणार आहे. थोडंसं इंग्लिशमध्ये समालोचन करण्याची दादांना विनंती करेल. दादा या तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. Today's interesting and fantastic match started in the under the electrified. Uzni Cricket Club need 48 run required to win. Bowler. First over start. Prashant Kulkarni goes on his bowling mark. Utkarsh taking a strike. First ball Kulkarni. दादा खरंच मनापासून तुमचे आभारी आहोत. हट्टा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. विनंती आहे लिंबाळा संघाचे संघनायक तुम्ही सुद्धा या. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जसे जसे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील तसा तसा प्रेक्षक गॅलरी मधून टाळ्यांचा गजर इथे होताना पाहायला मिळेल.
सन्माननीय चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय. एका बाजूला लिंबाळा संघ तर दुसऱ्या बाजूला हट्टा संघ आहे. टॉस का बॉस कोण होणार? टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय हट्टा संघाचे संघनायक. सर निर्णय कळवा. यस बॅट फर्स्ट. लिंबाळा संघ तुम्ही तयार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू निर्धाव आहे. 36 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग असताना पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. परत एकदा प्ले अँड मिस. मी काय सांगितलं मित्रांनो, चौकार षटकारवरच टाळ्या वाजतात असं नाही संकेत सर. डॉट चेंडूवरती सुद्धा टाळ्या वाजताना पाहायला मिळत आहेत. आज इथे खरं तर परीक्षेची घडी आहे. आज इथे पास होणं अत्यंत गरजेचं आहे. कित्येक नजरा या सामन्यावरती लागलेल्या आहेत. लागोपाठचा तिसरा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती मराठवाड्यातील स्टार खेळाडू पीके प्रशांत कुलकर्णी. आपण पाहतोय नरसिंह चषक 2024 पर्व तिसरे दिवस क्रमांक 4 रजनी. परत एकदा चौथा चेंडू डॉट. मला का आणि कशासाठी मराठवाड्याची शान म्हणतात मित्रांनो. या खेळूच्या नावावरती एक विक्रम आहे. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एकाच इनिंग मधील सर्वच्या सर्व 10 विकेट मिळवणारा एकमेव गोलंदाज प्रशांत कुलकर्णी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सुरेख. तिकडे क्षेत्ररक्षक आहे पण तिथे नशिबाची साथ आपल्या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता इथे आपण पाहतोय 2 धावा माफ करा 1च धाव फलकावरती ते नोंदवली जाईल. प्रेशर दबाव. प्रेशर में कोई निखर जाता है तो कोई बिखर जाता है. टैलेंट हर किसी में होता है. किसी का छप जाता है तो किसी का छुप जाता है. ओहो यावेळेस शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धाव फलकावरती बिनबाद 1 धावा. डीजे सोमेश सरांची ओढणी तुम्ही पाहिली ना. खूप टेन्शन मध्ये याल तुम्ही. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये पीकेने इथे मात्र सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या जबरदस्त गोलंदाजीने प्रभावित सुद्धा केलं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च झाली. आकडे बदलतायत. 30 चेंडू आणि 47 धावा सामन्याचं समीकरण आहे. 30 चेंडू आणि 47 धावा. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. देवा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. दुसऱ्या षटकामध्ये देवा आपण जर पाहिलं तर इथे नागेश थोडासा बाहेर जातोय. निश्चितच संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सबस्टिट्यूट फिल्डर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये इथे जात असताना पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवा. माफ करा आमचा नाना इथे खरं तर आवर्जून उपस्थित वेळात वेळ काढून उपस्थित आहे. नाना विषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. खूप मोठं नाव आहे. नाना येळवटकर म्हणतात त्यांना. खरं तर राहतात किल्लारीला. व्यवसाय किल्लारीला. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ. खूप दूरवरून चेंडू कट केला गेलाय. पंच इथे मात्र इंटरेस्टेड फॉर दी वाईट. अवांतर धाब्याने धाव फलकावरती वाढ झाली. पहा संकेत सर आपण नेहमी सांगत असतो 6 चेंडूवरती 36 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूवरती 1 धाव न निघणं म्हणजे हे सुद्धा क्रिकेट आहे. पहिला चेंडू अवांतर. परत एकदा सुरेख लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं 7 लीगल डिलिव्हरीज मैदानाच्या आतमध्ये टाकल्या गेल्यात आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 6 चेंडू हे मात्र इथे डॉट चेंडू आहेत. बिंदी गेंद निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं अक्षय गाडवे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा प्ले अँड मिस. फिरकीचा जादूगर फिरकीचा महामेरू देवा मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी करत असताना मी आधीच सांगितलं चव्हाण साहेब क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकत नाही. इतक्या धावा बनवा म्हणजे तुमचा विजय निश्चित होईल असं कधीच होत नाही. मिस टाइम फटका आणि इथे उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त. चेंडू सरळ सीमारेषा पार
बुंगा फाईट उजनी संघाचा ब्रँडेड षटकार. आपण पाहिलं षटकाराला 8 धावा धावफलकावरती. असं म्हटलं जातं जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे असतो ना आत्मविश्वास त्याला सापडते इथे वाट. परत एकदा फटका सुरेख. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. अनुभवाची शिदोरी इथे मात्र आपल्या युवा गोलंदाज सोबत इथे मात्र शेअर करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. क्रिकेटचा खेळ आणि मैदानातील वेळ बदलायला काही वेळ लागत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे षटक आहे. 12 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये जाणार आहे धावफलक. खर तर देवा यांचा जर्सी क्रमांक जर तुम्ही पाहिला ना तर त्या जर्सी क्रमांकावरती त्या क्रिकेटच्या देवावरती त्या सचिन नावावरती अख्खं क्रिकेट विश्व गोंगावतं. शेवटचे खर तर या षटकातील 2 चेंडू पाहायचे कशा प्रकारची इथे गोलंदाजी साकारली जाईल. यावेळी सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का. यानंतर होणारा महामुकाबला बिग फाईट हट्टा वर्सेस लिंबाळा. परत एकदा सुरेख चेंडू. इथे चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाता जाता राहिला. आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि बनवल्या गेल्या त्या 13 धावा. विजयासाठी समीकरण 24 चेंडू आणि 35 धावा. 24 चेंडू आणि 35 धावा. सामना रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची सांगता झाली. आता फील्ड रिस्ट्रिक्शन खुलल्या जातील. थोडीशी चर्चा महाचर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. संघनायक सिनियर खेळाडू इथे पाहायचे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती इथे दिली जाईल. परत एकदा फिरकीचा जादूगर फिरकीचा महामेरू महादेव लादे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. जर आज महादेव जर चालला ना तिसरा डोळा जर उघडला ना तर तपसे चिंचोली इथे जिंकल्याशिवाय राहणार नाही. आज इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि जर तुम्ही एकदा सिद्ध झालात ना मग तुम्ही प्रसिद्ध होतात. आज आपली छोटी कंपनी हट्टा संघ कधी येईल म्हणून कित्येक वेळ कित्येक तास वाट पाहत होती. खरंच ही तुम्ही कमवलेली रिस्पेक्ट आहे. कारण तुम्ही जर ज्यावेळेस चांगला खेळ करतात स्वतःला सिद्ध करतात त्यावेळेस लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहत नाहीत. महादेव लादे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 3. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला. पहिला चेंडू आणि इथे नो बॉल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू. इथे मात्र फ्री हिट. नो प्लस 1 अर्थात 2 धावा इथे मात्र धावफलकावरती. 15 धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पाहत राहा. खर तर इथे 64 संघ का खेळायला येतात याचं तुम्हाला उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यजमान संघ जरी खेळत असेल ना तर इथे पारदर्शकता ही एक गोष्ट या ठिकाणी राखली जाते. पहिला चेंडू नो बॉल आहे. फ्री हिट आहे. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय गावित सर. यापेक्षा सुंदर चेंडू तुम्हाला मिळू शकणार नाही खातं उघडण्यासाठी. ऑफस्टम्पच्या बरेच बाहेर इथे मात्र शफल झाले. पंचांनी ते लिगल डिलिव्हरी घोषित केली गेली. पहा महावीर दादा लादे यांच्याकडून मित्रांनो पारितोषिक आहे. महादेव लादे यांच्यासाठी आपल्या बंधूसाठी विकेट जर मिळवला तर तब्बल 200. आकडे बदलतायत. 23 चेंडू आणि 33 धावा. इथे डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. विकेट मिळवणं गरजेचं आहे. त्याशिवाय सामना तुम्हाला जिंकता येणार नाही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या आतमध्ये इथे पीके तिकडे खरं तर महत्वपूर्ण चांगल्या ठिकाणी उभारताना पाहायला मिळतील. आणि निश्चित आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला आता अतिरिक्त खेळाडू इथे मात्र वाढवला गेलाय. ऑफ साइडच्या दिशेला 2 ऑन साइडच्या दिशेला 3 डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर.
खूप दूरवरती चेंडूला इथे प्लेसमेंट, चेंडू डीप पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. खूप बाहेर जाणारा चेंडू होता, शेवटच्या क्षणी लेट कट तिथे पाहायला मिळाला. संकेत सर 16 धावा बनवल्या गेल्यात, 22 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. आता खर तर सामना प्रत्येक चेंडू गणित खर तर एका वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. नानाबद्दल आपण बोलत होतो. खर तर चव्हाण साहेब तुमच्या काळामध्ये, तुमच्या दशकामध्ये, या पाठीमागच्या 10-20 वर्षामध्ये क्रिकेट वेगळ्या प्रकारचं चालायचं. 1/2 वगैरे ती संकल्पना त्या टायमाला नव्हती. महिना महिना टुर्नामेंट चालायचे आणि त्या टुर्नामेंटचा फायदा घेणारा एकमेव खेळाडू म्हणजे नाना आहे. या चेंडू नंतर ती कहाणी तुम्हाला तुमच्यापर्यंत सांगेल. 16 धावा, परत एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पहिला फलंदाज बाद. यांच्याकडून या विकेटसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक समालोचक कक्षामध्ये ते जमा झालेलं आहे. संपलो नाही, संपणार बनवले असतील तरी सुद्धा इथे आम्ही लढण्यासाठी आलेलो आहोत. संघाचा संघनायक उंगा फाईट, संघाचा संघनायक सरफराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे अखेरचे 21 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. ओहो हो, काय चेंडू टाकलाय, वाह. पडल्यानंतर चेंडू हलकासा वळण घेतोय. शरीर वेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हाताची कला, जादुई गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना महादेव लादे. मित्रांनो 20 चेंडू आणि 32 धावा, येणारे 2 चेंडू. परत एकदा इथे चेंडू निर्धाव आहे, डॉट आहे. प्रेशर, दबाव इथे साफ पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आज धावांचा दुष्काळ इथे होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय किशोरदा देशमुख साहेबांकडून सुद्धा या पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मान्यवरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यावेळेस मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक इथे कुठली चूक होणार नाही. धक्का क्रमांक 2 डीजे. आतमध्ये मित्रांनो होत्याचं नव्हतं इथे होताना पाहायला मिळालं. काही काळ प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला जरूर होता. धगधग धगधग वाढली सुद्धा होती, पण आता मला वाटते थोडस स्थिर झालं असेल. या अक्षय बलसूर यांच्या झेलसाठी मित्रांनो पारितोषिक होतं आणि अक्षय वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर इन दिस टीम. झेल सुटणार नाही याची हमी. चीते की चाल, बाज की नजर और अक्षय की फील्डिंग पे कभी संदेह नहीं करते. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या तब्बल 32 धावा. येणारं षटक, येणारं ओव्हर खूप महत्वपूर्ण असणार आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये परत एकदा देवाच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. 18 चेंडू आणि 32 धावा समीकरण. आज इथे जर पाहिलं तर दर्दी प्रेक्षकांची गर्दी इथे पाहायला मिळते. अठरा चेंडू आणि 32 धावा, सामन्याचं समीकरण नोटाच नोटा. पहिला चेंडू निर्धाव, 17 चेंडू आणि 32. प्रत्येक चेंडू गणित इथे मात्र रिक्वायर रन रेट आकाशाला गवसणी घालताना पाहायला मिळेल.
इथे चौकार षटकार सामना भुगा फाईट उजनी संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. एखादी विकेट तपसे चिंचोली संघ इथे मॅच मध्ये येताना पाहायला मिळतील. परत एकदा कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. चेंडू परत एकदा डॉट DOT डॉट. 16 चेंडू आणि 32 धावा. वा सन्माननीय पप्पू दादा बिराजदार यांच्याकडून पारितोषिक येतंय. इथे परत एकदा गरकन चेंडू गुरवला गेला आणि परत एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. सूरजदादा मुळे यांच्याकडून देवासाठी एका विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. 16 धावसंख्येवरती लागलेला रेड सिग्नल. इथे विकेटची संधी आणि क्षेत्ररक्षक कुठली चूक करणार नाही. धक्का क्रमांक 3 DJ. पाहिलं तर मित्रांनो सुरुवातीला हताश निराश चेहरे करत आम्ही पाहत होतो, पण आता चेहऱ्यावरती एक वेगळं स्माइल आहे. आमचे कुलकर्णी मामांचा चेहरा सुद्धा आता खुललेला आहे. 14 चेंडू आणि आता 32 धावांची आवश्यकता आहे. येणारे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत. खूप दुरून इथे मात्र चेंडू वळवला गेलाय. पंचांनी दंडित केलंय. सोयर चेंडू इथे आपण पाहतोय. सन्माननीय सूरजदादा मुळे यांच्याकडून या विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक इथे जमा सुद्धा झालेला आहे. मित्रांनो सामना काय जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. 14 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. परत एकदा फटका इथे फसला. परत एकदा फटका फसला. 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. ये ना पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो हमने चलने का इरादा किया है. ना हारे हैं ना हारेंगे, ये किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा है. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला आणि फक्त एक रन दिला गेलाय. जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वाह 12 चेंडू आणि 31 धावा समीकरण. वा आणि आमचे सन्माननीय किसनदादा चव्हाण दानशूर असं व्यक्तिमत्व. मित्रांनो आजच्या दिवसाचे युट्यूबचं सौजन्य ज्या व्यक्तिमत्वाच्या वतीने लाभलंय त्यांच्याकडून एक पारितोषिक येतंय. तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. कुणासाठी? नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोलीचा संघनायक. क्लोज कीपिंग करताना अतिशय सुरेख कामगिरी करतायत आवी देशमुख यांच्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा सुद्धा झालेला आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. अतुल पठाण गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. सन्माननीय रामेश्वर दादा वडगावे यांच्याकडून अतुल पठाण यांच्यासाठी पारितोषिक आहे. आपलं सरकार या खरतर वा 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 हताश निराश. खर तर इथे संघनायक थोडेसे नाराज होत आहेत. होणं गरजेचं आहे. 19 धावा धावफलकावरती. पहा सचिन दादा गरड यांच्याकडून मित्रांनो या आधीच्या ओव्हर साठी एकमेव एक धाव खर्च केली म्हणून सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते सचिन दादा गरड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. 19 धावा धावफलकावरती. 29 अजून बनवायच्यात. खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. पाठमोर आहे. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. पहा चव्हाण मामा नसीब सुद्धा हरायला तयार आहे.
फक्त तुमच्या संघर्षामध्ये खूप दम असला पाहिजे, तुमचे कष्ट प्रामाणिक असले पाहिजे, कारण तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला तिथे कुठलाच पर्याय नाही दुसरा. अतुल पठाण परत एकदा इथे बाउन्सर, इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. 23 धावा, 3 विकेट, अखेरचे 9 चेंडू आणि 25 धावा. अखेरचे 9 चेंडू आणि 25 धावा. समीकरण सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. उगा फाईट थोडस पाठीमागे वळून जर पाहिले तर थोडेसे स्वतःवरती नाराज होतील. परत एकदा इथे सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. शेवटचे 8 चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 8 चेंडू आणि 25 धावा. सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक आता मात्र हर्षोल्लास, आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत. परत एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 25 धावा. क्रिकेट मध्ये आगाज नाही, अंजाम अच्छा होना चाहिए. सुरुवात नाही तर शेवट चांगला होणं गरजेचं. सन्माननीय नितीन आबा कवटाळे यांच्याकडून प्रत्येक डॉट चेंडू साठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. वा, इथे धावबाची संधी फेकी केली गेली आहे, चेंडूला कव्हर सुद्धा केले गेले. शेवटच्या षटकामध्ये सामना जाऊन पोहोचतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. सामना जर आवडला असेल तर दोन्ही हात वर करून टाळ्या होऊन जाऊ द्या. आज खरी या स्पर्धेला रंगत आलेली आहे. आमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे, जसा वेळ मिळेल तशी ही दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करा. प्रशांत कुलकर्णी पहिलं षटक हाताळलं, 1 धाव दिली. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली आहे. 6 चेंडू आणि 24 धावा. 5 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. आता 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 24. सातत्याने इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. सन्माननीय किशोरजी देशमुख दादांकडून प्रशांत दादाच्या ओव्हरसाठी 101 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. भन्नाट वेग, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. टाळ्यांचा गजर, कौतुकाची थाप मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना जर इथे नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली जिंकला ना तर तुम्हाला इथे जल्लोष पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. 5 चेंडू आणि 24 धावा समीकरण. परत एकदा प्ले अँड मिस. 4 चेंडू आणि इथे धावाची संधी. फलंदाज बाद. खर तर प्रत्येक गोष्ट इथे पहा, आयुष्यात पेरलेलं कधीच वाया जात नाही, तुमचे कष्ट कधीच वाया जात नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 24 धावा. प्रशांत कुलकर्णी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. फलंदाजीमध्ये थोडंसं अनसक्सेसफुल जरूर ठरले, पण तिथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवून जाण्यास या खेळाडूचा मोलाचा वाटा आहे. क्लीन बोल्ड. हो गई गलती, हो गई भूल, दांडी गुल डीजे. डीजे नागिन यायची आमचं, नाही तर सोमेश दादा इतक्या जोरात नाचतील नाही गाण्यावर, बाकी कोणी नाचणार नाही. शेवटचे 3 चेंडू आणि 24 धावा. 3 चेंडू आणि 24 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. वा, डीजे आकाश यांचं आगमन. सन्माननीय गंगाधर दादा कल्याणी यांच्याकडून पारितोषिक येतंय. तपसे चिंचोली, नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली जर सामना जिंकला तर तब्बल 501 रुपये पूर्ण संघासाठी. परत एकदा भन्नाट वेग, निर्धाव चेंडू. एकही धाव आतापर्यंत इथे खर्च केलेली नाहीये या षटकामध्ये. वा,
पहा सन्माननीय शिवशंकर दादा सुरवशे यांच्याकडून अजून एक अफलातून पारितोषिक येत आहे. सामना औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जर सामना जिंकला तर संपूर्ण टीमला इथे मात्र थंड पेयाची व्यवस्था केली गेली आहे. परत एकदा इथे डॉट चेंडू सन्माननीय किशोर दादा देशमुख यांच्याकडून इथे संघ विजयी होत असताना 500 रुपयाचं पारितोषिक जमा केलं जाते. वा, टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील चौथा मेडन ओव्हर इथे प्रशांत कुलकर्णीकडून पाहायला मिळेल का? यस, आणि इथे एक सिंगल धाव. सामना जिंकलाय नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली. आता कसं